Hello student, good morning. मी नाटे मॅडम. Students, today we have to learn important stages in agriculture development. कृषी विकासामध्ये जे महत्त्वाचे टप्पे आहेत त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर इम्पॉर्टंट स्टेजेस कोणते कोणते आहेत तर ग्रीन रिव्होल्युशन, व्हाईट रिव्होल्युशन, ब्ल्यू रिव्होल्युशन, फर्टिलायझर्समध्ये काही डेव्हलपमेंट झाली आहे, इन्सेक्टिसाइड्समध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग आता उपयोगी करतायत किंवा वापरात आलेलं आहे, ॲपिकल्चर, कल्टिव्हेशन ऑफ मेडिसिनल प्लांट्स आणि फ्रूट प्रोसेसिंग. हे 9 मुद्दे याच्यामध्ये आहे. आपण जरा थोडेसे फास्ट घेऊया. आता ग्रीन रिव्होल्युशनमध्ये बघा काय तर व्हेरियस मेथड अप्लाइड फॉर हार्वेस्टिंग मॅक्झिमम यील्ड फ्रॉम मिनिमम लँड आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज ग्रीन रिव्होल्युशन. म्हणजे कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न करण्यासाठी उत्पन्न केलं गेलं, हार्वेस्टिंग केलं गेलं, तर ह्या रिव्होल्युशनला ग्रीन रिव्होल्युशन म्हणजे हरित क्रांती म्हणण्यात येते. इम्प्रूव्ह ड्रॉप व्हरायटीज ऑफ व्हीट अँड राईस, प्रॉपर यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स अँड वॉटर मॅनेजमेंट हॅज लेड टू इन्क्रीज प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन्स. म्हणजे गहू आणि तांदूळ यांची सुधारित छोटी जात, खते व कीटनाशकांचा योग्य वापर केला आणि वॉटर मॅनेजमेंट योग्य वापरलं तर अन्नधान्यामध्ये खूप मोठी काय झालेली आहे, खूप मोठी वाढ झाली आणि खूप मोठी जनता यातून उपासमारीतून वाचली. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये हे ग्रीन रिव्होल्युशन वगैरे किंवा बायोटेक्नॉलॉजी माहिती नव्हती आणि त्या काळामध्ये अन्नधान्याचं उत्पन्न खूप कमी निघायचं आणि त्यामुळे अन्नधान्य हे पुरायचं नाही आणि मग उपासमार व्हायची. पण आता ग्रीन रिव्होल्युशनमुळे अन्नधान्यांचं उत्पादन वाढलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये 2 शास्त्रज्ञ महत्त्वाचे आहेत, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग आणि डॉक्टर MS स्वामीनाथन. हे इंडियाचे, ते USA चे. आता आपण बघूया व्हाईट रिव्होल्युशन. हरित क्रांती म्हणजे उत्पादन पिकांचं. आता व्हाईट रिव्होल्युशन म्हणजे युझिंग बायोटेक्नॉलॉजी अचिव्हिंग द सेल्फ सफिशियन्सी इन डेअरी बिझनेस, व्हेरियस एक्सपेरिमेंट वेअर परफॉर्म फॉर क्वालिटी कंट्रोल न्यूअर डेअरी प्रोडक्ट्स अँड देअर प्रिझर्वेशन इज कॉल्ड एज व्हाईट रिव्होल्युशन. व्हाईट रिव्होल्युशन म्हणजे काय तर दुग्धजन्य उत्पादन जे आहे त्यांच्यामध्ये खूप मोठं अचिव्हमेंट म्हणजे प्रोग्रेस केलेली आहे आणि त्याचं उत्पादन वाढवलेलं आहे दुधाचं. त्यानंतर त्याची क्वालिटी पण डेव्हलप केलेली आहे आणि यालाच म्हणजे दुधाचं उत्पादन वाढवून त्याची क्वालिटी पण टिकवणं याला व्हाईट रिव्होल्युशन असं म्हटलं जातं. तर डॉक्टर वर्गस क्युरीन ह्यांनी व्हाईट रिव्होल्युशनचा पाया रचलेला आहे. प्रूव्ह दॅट डेअरी कॅन नॉट बी अलाइड बट इट विल बी मेनस्ट्रीम बिझनेस. ते ह्यांनी असं दाखवून दिलं की डेअरी मिल्क म्हणजे किंवा डेअरीचं जे व्यवसाय आहे हा साईड बिझनेस नसून हा मुख्य व्यवसाय होऊ शकतो. नंतर बघूया आपण ब्ल्यू रिव्होल्युशन. प्रोडक्शन ऑफ व्हेरियस युजफुल ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम विथ द हेल्प ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज ब्ल्यू रिव्होल्युशन. पाण्याच्या साह्याने म्हणजे पाण्यातले जे जलचर आहेत त्यांचं उत्पादन वाढवलं गेलं आणि त्या रिव्होल्युशनला ब्ल्यू रिव्होल्युशन म्हटलं गेलं. प्रोडक्शन ऑफ व्हेरियस युजफुल ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम विथ द हेल्प ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज ब्ल्यू रिव्होल्युशन. बघा, ग्रीन रिव्होल्युशन म्हणजे पिकांमध्ये क्वालिटी वाढवली, क्वांटिटी वाढवली. व्हाईट रिव्होल्युशनमध्ये म्हणजे दुधाची क्वालिटी डेव्हलप केली आणि त्याची क्वांटिटी वाढवली. ब्ल्यू रिव्होल्युशन म्हणजे ॲक्वेटिक ॲनिमल्स जे आहेत किंवा ॲक्वेटिक प्लांट जे आहेत त्यांची क्वांटिटी वाढवली आणि त्यांची क्वालिटी प्रोग्रेस केली. तर याला ब्ल्यू रिव्होल्युशन म्हणतात. आता याच्यामध्ये बघा, फार्म पॉन्ड्स अँड फिशेस आर द एक्झाम्पल ऑफ ब्ल्यू रिव्होल्युशन. ब्ल्यू रिव्होल्युशनचं उदाहरण म्हणजे फार्म पॉन्ड्स म्हणजे मत्स्यशेती तुम्हाला माहिती असेल की माशांसाठी तळी बांधून त्याच्यामध्ये माशांचं उत्पादन काढलं जातं. मरीन अँड फ्रेश वॉटर फिशरी इज पॉसिबल ऑन लार्ज स्केल. मोठ्या प्रमाणामध्ये समुद्रातील मासे आणि गोड्या पाण्यातील माशांचं उत्पादन घेणं शक्य झालंय. फ्रेश वॉटर फिशेस लाईक रोहू, कॅटल अँड अदर फिशरी प्रोडक्ट्स लाईक श्रिम्प अँड लॅबस्टर्स आर बीइंग कल्चर्ड ऑन लार्ज स्केल. Government of India launched the program Neel Kranti Mission 2016 NKM 16 for the
पीसी कल्चर म्हणजे मत्स्यशेतीला गव्हर्नमेंट इंडियाने हा प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. आता आपण बघूया फर्टिलायझर्स. आता हे तुम्हाला समजलं असेल की ग्रीन रिव्होल्युशन, व्हाईट रिव्होल्युशन, ब्ल्यू रिव्होल्युशन ह्यांच्यामध्ये कशा पद्धतीने हे व्यवसाय करतायत. इथे शेतीचा व्यवसाय वाढला, इथे दुधाचा, इथं मत्स्य शेतीचा व्यवसाय वाढला. आता आपण फर्टिलायझर सुद्धा म्हणजे खतं ही सुद्धा एक महत्वाची महत्वाचा स्टेज आहे कृषी प्रगतीमध्ये, शेतीच्या प्रगतीमध्ये महत्वाची स्टेज फर्टिलायझर आहे. 2 टाइप्स फर्टिलायझर आर यूज इन ॲग्रिकल्चर, ऑर्गॅनिक फर्टिलायझर, केमिकल फर्टिलायझर. तर ड्यू टू ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणजे सेंद्रिय शेती, जिथे रसायनं न वापरता जी खतं वापरली जातात त्याच्यामध्ये हे फायदे होतात बघा. ड्यू टू ऑर्गॅनिक फर्टिलायझर वापरल्याने काय काय होतं, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल इम्प्रूव्ह विथ द सॉईल कन्झर्वेशन. त्याच्यामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. अपर लेअर ऑफ द सॉईल इसेन्शियल इन ॲग्रिकल्चर इज फॉर्म ड्यू टू ह्युमन फॉर्मेशन. ह्युमन फॉर्मेशनमुळे जमिनीचा जो वरचा थर निर्माण होतो. ह्युमसच्या निर्मितीमुळे जमिनीचा वरचा थर निर्माण होतो. व्हेरियस इसेन्शियल इलेमेंट्स लाईक म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम कॅन बी अवेलेबल टू क्रॉप्स ड्यू टू अर्थवर्म अँड फंगाय. म्हणजे गांडुळे, बुरशीमुळे जमिनीतून अनेक जे न्यूट्रिशन्स आहेत, नायट्रोजन, फॉस्फेट, पोटॅशियम सारखे ते पिकांना अवेलेबल होत आहेत. म्हणजे गांडूळ शेती किंवा फंगस यांच्यामुळे हे आपल्याला पिकांना वरचेवर आपण देऊ शकतो. इन सॉइललेस फार्मिंग द हायड्रोपॉनिक्स लिक्विड केमिकल फर्टिलायझर्स आर यूज. म्हणजेच मातीचा उपयोग न करता हायड्रोफिनिक केमिकल फर्टिलायझर्स वापरले जातात. देअर आर मोर हार्मफुल इफेक्ट्स ऑफ यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स डिक्रीजेस द फर्टिलिटी ऑफ सॉइल. नक्कीच की केमिकल फर्टिलायझर वापरून ज्या साईड इफेक्ट्स जे होतात ते ऑर्गॅनिक फर्टिलायझर वापरून आपल्याला टाळू शकतो आपण किंवा टाळले गेलेले आहे. आता आपण 5वा मुद्दा बघूया, इन्सेक्टिसाइड्स. म्हणजे कीटकनाशक. ही कीटकनाशकं वापरल्यामुळे अनेक उपद्रव शेतीला होत होते. शेतीच्या पिकांमध्ये पेस्टिसाइड्स गेल्यामुळे ते माणसाच्या शरीरात जात आणि माणसाला किंवा प्राण्यांना त्याच्या लॉंग लाईफ त्याच्यावर दुष्परिणाम होत होता. पेस्टिसाइड्स आर यूज्ड ऑन लार्ज स्केल फॉर इन्क्रीज इन यील्ड. आता वनस्पती जे आहेत, वनस्पती तसंच पिकांची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती रोगांचा प्रादुर्भाव टाळू शकते. पण कीटकनाशकांच्या वापरावर मात्र काही काय नसतो, प्रतिबंध नसतो. मोठ्या प्रमाणावरती हे इन्सेक्टिसाइड्स वाढवले जातात, फवारले जातात. पेस्टिसाइड्स आर इन फॅक्ट अ टाईप ऑफ पॉयझन. दिस पॉयझन एंटर फूड वेब थ्रू वॉटर अँड फूड. आपल्याला माहिती पेस्टिसाइड्स म्हणजे विषच असतं आणि हे विष फूड चेनमधून, फूड वेबमधून ते पाण्यामध्ये आणि अन्नामध्ये हे मिसळलं जातं आणि त्याचा दुष्परिणाम होतो. अँड इट्स बायोमॅग्निफिकेशन ऑकर. आणि त्याचा दुष्परिणाम पूर्ण सजीवांवरती होतो. व्हेरियस पेस्टिसाइड्स लाईक DDT, मॅल्थियन, नंतर क्लोरोफिरिफोस हे जे आहेत हे यांनी हे प्रूव्ह केलेलं आहे की ते डेंजरस आहेत. आता आपण बघूया म्हणजे हे केमिकल इन्सेक्टिसाइड जे आहेत ते वापरण्याच्या ऐवजी जर ऑर्गॅनिक पेस्टिसाइड्स वापरले तर त्याच्याने धोका निर्माण होणार नाही. आता आपण बघूया ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेती कशी केली तर व्हेरियस प्रॉब्लेम लाईक सॉइल फर्टिलिटी अँड पेस्ट infection have become serious. So as to overcome this problem, farmers are opting for organic farming. हल्ली बघा सेंद्रिय शेती केली जाते. शेती करत असताना रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा खूप उपयोग होतो आणि ही विषारी रसायने अन्न पाण्यावाटे माणसापर्यंत येऊन पोहोचतात आणि त्याचे दुष्परिणाम माणसावरती आणि पर्यावरणावरती होतात. आणि म्हणून हल्ली शेतकरी काय करायला लागलेत, ऑर्गॅनिक फार्मिंग करायला लागले. आता ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये काय आहे, इट इन्क्लूड्स कम्प्लीट बॅन ऑन केमिकल फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड्स अँड
यूज ऑफ लोकल स्टडी व्हरायटीज अँड देअर बाय मेंटेनिंग नॅचरल बॅलन्स. आता बघा, रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा पूर्णपणे प्रतिबंध म्हणजे त्याच्यावरती कंप्लीट बॅन आणला, म्हणजे पूर्णपणे वापर करायचा नाही असं ठरवून फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड्स यूज ऑफ लोकल स्टडी व्हरायटीज म्हणजे ज्या लोकल जाती आहेत पिकांच्या त्या घेतल्या जातात. देअर बाय मेंटेनिंग नॅचरल बॅलन्स, आणि त्याच्यामुळे नॅचरल बॅलन्स निसर्गाचा समतोल सुद्धा राखला जातो. तर ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये केमिकल फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स यांचा अजिबात वापर केला जात नाही आणि लोकल व्हरायटीज पिकांच्या घेतल्या जातात. आता ॲपिकल्चर म्हणजे काय बघा. ॲपिकल्चर म्हणजे मधमाशा पालन. पालन करून मधाचं उत्पादन घेतलं जातं. पहिल्यांदा काय करायचे तर मधमाशांचं पोळं लागलं की त्या मधमाशांना मधमाशांना जाळलं जायचं. तिथे जाळ नेऊन मधमाशांना हाकललं जायचं किंवा त्या मरून जायच्या आणि मग ते मध गोळा केलं जायचं. तर ही सगळ्यात वाईट पद्धत आहे की मधमाशांना जाळून मध मिळवणं. वर्स्ट मेथड ऑफ कलेक्टिंग द हनी फ्रॉम दिस hives is driving away the bees by smoking the hive with the burning torch and then cutting the hive into pieces. hive म्हणजे पोळं. मधमाशांच्या पोळ्यांना बर्निंग करून किंवा त्यांना हाकलून देऊन त्यांना मारून, स्मोकिंग करून, दूर करून त्यांना मारून मध गोळा करणं ही सगळ्यात वाईट पद्धत आहे. दिस मेथड कॉजेस द डिस्ट्रक्शन ऑफ हाईव्ह अँड लार्ज स्केल डेथ ऑफ बीज. या पद्धतीमुळे काय होतं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ज्या मधमाशा आहेत त्या मरून जातात आणि त्यांची जी पोळी आहे त्या पोळ्यांना, मधमाशांच्या हाईव्हजला काय होतो, धोका पोहोचतो. हाऊएव्हर इट इज इझी टू कलेक्ट द हनी विदाउट डिस्ट्रॉईंग द हाईव्ह अँड बीज इफ आर्टिफिशियली बी बॉक्सेस आर यूज. आता ही पद्धत न वापरता आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम मधमाशांची पोळं वापरून त्याच्यामध्ये मधमाशांना अट्रॅक्ट करून घेऊन मधमाशा येऊन तिथं मध ठेवू शकतात. अशी आर्टिफिशियल बी बॉक्सेस तयार करण्यात आलेले आहेत आणि याच्यामुळे ॲपिकल्चर म्हणजे मध गोळा करण्याचा जो व्यवसाय आहे त्याला फायदा झालेला आहे. आता बघा नंतर कल्टिव्हेशन ऑफ मेडिसिनल प्लांट्स. मेडिसिनल प्लांट्स म्हणजे औषधी वनस्पतींची लागवड. औषधी वनस्पतींची लागवड हा सुद्धा एक महत्त्वाची स्टेज आहे कृषी क्षेत्रातली. इंडिया हॅज बीन गिफ्टेड विथ द ग्रेट बायोडायव्हर्सिटी. भारताला एक छान बायोडायव्हर्सिटी मिळालेली आहे, गिफ्ट मिळालेली आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की भारत देश असा आहे की भारत देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे विविध प्रकारच्या वनस्पती उगवून येतात. ग्रेट बायोडायव्हर्सिटी, अतिशय लाखो अब्जावधीच्या प्रमाणामध्ये औषधी वनस्पतींची वेगवेगळ्या ठिकाणी भारतामध्ये वाढ होऊ शकते. तर ही गिफ्ट मिळालेली आहे भारताला. वी हॅव अ ग्रेट ट्रेडिशन ऑफ आयुर्वेद दॅट क्युअर्स द डिसीजेस. आपल्याला भारताला आयुर्वेद हे पारंपरिक मिळालेलं आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आजारांचं बरं कसं होतं, वेगवेगळ्या आजारांवरती उपाय आहेत आणि हे सगळे उपाय जे आहेत ते मेडिकल प्लांट्स त्यांची औषधं तयार करू शकतात. ड्यू टू डिप्टेशन इन फॉरेस्ट एरिया मेडिसिनल प्लांट्स आर बिकमिंग रेअर. हेन्स मेडिसिनल प्लांट्स आर बिईंग कल्टिवेटेड. तर मेडिसिनल प्लांट जे आहेत ते कमी व्हायला लागलेत आणि म्हणून मेडिसिनल प्लांट हे लागवड करण्याची गरज आहे किंवा ते लागवड करून मेडिसिनल प्लांटची शेती करता येते. आता आपण बघूया फ्रूट प्रोसेसिंग. फ्रूट प्रोसेसिंग म्हणजे फळ प्रक्रिया उद्योग. हा पण एक उद्योग कृषी क्षेत्रामध्ये एक महत्त्वाची स्टेज आहे. कृषीचे जे म्हणजे शेतामधून जे फळं निर्माण होतात त्या फळांवरती प्रोसेसिंग केलं तर वेगवेगळे पदार्थ तयार होतात. बघा आता फळांपासून काय काय तयार होतं तर तुम्हाला माहिती आहे, जाम, ज्यूस, सॉस वगैरे. फ्रूट्स आर प्रेसिबल ॲग्रो प्रोड्यूस. इट नीड्स द प्रोसेसिंग इन सच वे दॅट इट कॅन बी यूज थ्रू आउट द इयर. फळांपासून अनेक प्रकारची जी प्रोसेसिंग करून अनेक पदार्थ जे बनवले जातात ते वर्षभर आपण टिकवू शकतो. फ्रूट प्रोसेसिंग इन्क्ल्यूड्स व्हेरियस मेथड रेंजिंग फ्रॉम स्टोरेज इन कोल्ड स्टोरेज to drying, salting, airtight packing, preparing muramba, evaporating,
अशा पद्धतीने आपण फळ प्रक्रिया करू शकतो. फळांवर प्रक्रिया करून ही फळे म्हणजे त्यांना वाळवून ड्राईंग करणे, खारवणे, सॉल्टिंग करणे, साखर घालणे म्हणजे त्यांचा साखर घालून आटवणे म्हणजे त्यांचा मुरंबा बनवणे, नंतर एअरटाईट डब्यामध्ये ठेवणे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे फळांवरती प्रक्रिया करून ही फळं वर्षभर टिकवू शकतो आपण. आणि या फळांचे जे पदार्थ तयार होतात, उदाहरणार्थ चॉकलेट, ज्युसेस, जॅम, जेलीज, हे पदार्थ आपण वर्षभर खाऊ शकतो. तर फ्रूट प्रोसेसिंग हा सुद्धा एक मोठा व्यवसाय झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट म्हणजे शेतीचा विकास कसा होत गेला, त्यातले स्टेज कोणते कोणते आहेत. तर त्याच्यामध्ये ग्रीन रिव्होल्युशन, व्हाईट रिव्होल्युशन, ब्ल्यू रिव्होल्युशन, ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा वापर, इन्सेक्टिसाइड्स कमी प्रमाणात वापरणे, नंतर ऑर्गॅनिक फार्मिंग करणे, ॲपीकल्चर म्हणजे मधमाशांचं पालन करणे, नंतर कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट म्हणजे औषधी वनस्पतींची लागवड करणे, आणि नंतर फ्रूट प्रोसेसिंग म्हणजे फळांवर प्रक्रिया करून जाम, जेली, ज्युसेस असे वेगवेगळे प्रॉडक्ट तयार करणे आणि त्याचा व्यवसाय म्हणून उपयोग होऊ शकतो. तर अशा पद्धतीने कृषी डेव्हलपमेंटची, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या ह्या वेगवेगळ्या काय आहेत, इम्पॉर्टंट स्टेजेस आहेत. तर स्टुडंट, तुम्हाला आजचा व्हिडिओ लेक्चर आवडलं का, समजलं का? जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि एक सांगायचं राहिलं, याच्यावर तुम्हाला छोट्या छोट्या टिप येऊ शकतात किंवा छोटे छोटे प्रश्न प्रत्येकावरती येऊ शकतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही इंडिव्हिज्युअली पाठ करू शकता. आणि एक कॉमन प्रश्न पण तुम्हाला येऊ शकतो की स्टेट द इम्पॉर्टंट स्टेजेस ऑफ ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट. मग त्यावेळेस तुम्ही फक्त ह्यांचे स्टेजेस लिहून, हे 9 स्टेजेस लिहून तुम्ही त्यांच्याबद्दल एक एक वाक्य लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. त्यानंतर हे जे सायंटिस्ट आहेत ते पण लक्षात ठेवायचे की ग्रीन रिव्होल्युशनचं काम कुणी केलं, व्हाईट रिव्होल्युशनचं कुणी केलं, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये त्यांनी कोणता प्रोग्राम लॉन्च केला, तर हे पण तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्हाला स्टुडंट आजचं व्हिडिओ लेक्चर समजलं का, आवडलं का? जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.